विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या इयत्ता 12वीच्या चौथ्या प्रकरणाच्या संदर्भात पुरवठा विश्लेषण या संकल्पनेविषयी माहिती समजून घेणार आहोत. पुरवठा विश्लेषण म्हणजे सप्लाय ॲनालिसिस. या प्रकरणाअंतर्गत आपण ज्या घटकांवर प्रामुख्याने भर देणार आहोत ते म्हणजे एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या तीन संकल्पनांच्या संदर्भामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती ही जाणून घ्यायची आहे. त्यांचा अर्थ, त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध हा आपण बघणार आहोत. जशी मागणीची 2 पत्रके आपण बघितली, तशीच पुरवठ्याच्या संदर्भातील वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रक यांचा देखील आपण यामध्ये माहिती करून घेण्याचा प्रयत्न करूया. पुढचा भाग पुरवठ्याच्या नियमाचा असणार आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये किंमत व पुरवठा यांचा जो संबंध आहे तो या नियमाच्या माध्यमातून स्पष्ट केलेला आपल्याला बघावयास मिळतो. त्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. तसेच पुरवठ्यावरती परिणाम करणाऱ्या घटकांचा विचार करून पुरवठ्यातील विचलन आणि पुरवठ्यातील बदल, जसे आपण मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल या संकल्पना समजून घेतल्या, त्याच स्वरूपात याही संकल्पनांचा आपण अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. आणि सरतेशेवटी खर्च आणि प्राप्तीच्या ज्या संकल्पना आहेत त्याविषयी आपण या प्रकरणात माहिती घेणार आहोत. 2020-21 या सालामध्ये जो अभ्यासक्रम या प्रकरणातला कमी करण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने पान क्रमांक 39 वरील पुरवठा निर्धारित करणारे घटक इथपासून ते घटक अनुकूल असतील तर वस्तूचा पुरवठा वाढतो आणि घटक प्रतिकूल असतील तर पुरवठा घटतो, या बाबी तिथे वगळण्यात आलेल्या आहेत. तसेच पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 43 मधील रकाना क्रमांक 1 ज्याच्यामध्ये तुम्हाला माहित हवं ही जी एक चौकट दिलेली आहे, ज्याच्यामध्ये पुरवठा आणि समग्र पुरवठा या संदर्भातल्या संकल्पनांचा त्यांनी आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तोही या अभ्यासक्रमातून कमी केलेला आपल्याला माहिती असावा. या प्रकरणामध्ये ज्या 3 प्रमुख संकल्पनांचा वापर केला गेलेला आहे त्यामध्ये एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा याविषयीची माहिती आपण आजच्या या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मागणीच्या अभ्यासाप्रमाणे पुरवठ्याचाही अभ्यास महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे मागणी ही उपयोगितेवर अवलंबून असते, त्याचप्रमाणे बाजारातील पुरवठा सुद्धा त्या वस्तूच्या बाजारातील राखीव किमतीवर आधारित असतो, अवलंबून असतो, किंवा तो राखीव किंमत, आरक्षित किंमत पुरवठ्याचा पाया म्हणून लक्षात घेतली जात असते. काय असते बरं ही राखीव किंमत? तर उत्पादक किंवा पुरवठा करणारा विक्रेता मनात एक कमीत कमी किंमत त्याच्या मालाची विक्रीची निश्चित करतो. त्या मनात निश्चित केलेल्या किमतीपेक्षा कमी किंमत स्वीकारावयास सदरील विक्रेता तयार होत नाही. या किमान किमतीला राखीव किंमत किंवा आरक्षित किंवा आरक्षण किंमत असे म्हटले जात असते. यापेक्षा तो कमी किमतीला वस्तू विकण्यास सहसा तयार होत नाही, कारण ही राखीव किंमत निश्चित होत असताना किंवा ती ठरवित असताना तो त्या वस्तूच्या उत्पादन खर्चाची पूर्तता व्हावी, त्याचबरोबर त्या वस्तूचे स्वरूप कसे आहे, म्हणजे ती वस्तू नाशवंत आहे की टिकाऊ आहे, यासारख्या गोष्टींचा विचार करतो. तसेच त्याला पैशाची तातडीची निकडीची गरज असेल, म्हणजे त्याची वस्तूची विक्री करण्याची वाट पाहण्याची जी क्षमता आहे ती देखील या आरक्षित किमतीवरती, अपेक्षित किमतीवरती परिणाम करते. त्याच्याकडे असलेली साठवण व्यवस्था, गोडाऊन, शीतगृह यासारख्या ज्या बाबी आहेत त्या प्रामुख्याने लक्षात घेतल्या जात असतात.
पुरवठ्याची जी संकल्पना आहे ती मूलभूत आर्थिक संकल्पना म्हणून लक्षात घेतली जाते. पुरवठ्याचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचा अभ्यास म्हणून समजला जात असतो. किंमत निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये मागणी आणि पुरवठ्याला महत्त्व असते. जेवढे महत्त्व मागणीला आहे तेवढेच महत्त्व पुरवठ्याला सुद्धा वस्तूची किंमत निर्धारित होताना किंवा निश्चित करताना दिली जात असते. बऱ्याचदा मागणीला आणि पुरवठ्याला कात्रीच्या दोन पात्यांची उपमा दिली जाते. किंमत सिद्धांताची जी दोन पावले आहेत ती मागणी पुरवठ्याच्या स्वरूपामध्ये सांगितली जातात आणि त्या माध्यमातून बाजारातील एखाद्या वस्तूची किंमत नेमकी किती असेल हे बाजारातल्या मागणी आणि पुरवठ्याच्या स्थितीवरून आपल्याला ठरवता येत असते. आता पुरवठा या शब्दाचा जर आपण विचार केला तर ही संज्ञा आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो. बऱ्याचदा एखाद्या वस्तूचे खूप उत्पादन झाले तर आपण म्हणतो की खूप पुरवठा झाला, परंतु उत्पादन म्हणजे पुरवठा नसते किंवा उत्पादनाला पुरवठा म्हणता येत नाही. कारण तयार केलेल्या मालापैकी सर्वचा सर्व माल विक्रीला येत नाही आणि म्हणून काही भाग त्यातला साठा या स्वरूपात बाजूला काढला जात असतो आणि शिल्लक माल हा बाजारात विक्रीसाठी आणला जात असतो आणि म्हणून एकूण उत्पादन ही संकल्पना वेगळी आहे, पुरवठ्याची संकल्पना वेगळी आणि या दोघही संकल्पनांच्या मध्यावरती असलेली साठा ही जी संकल्पना आहे ही सुद्धा वेगळ्या अर्थाने अभ्यासली जात असते. जी विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या एकूण नगसंख्येचे वर्णन करणारी संकल्पना आहे ती पुरवठा या स्वरूपामध्ये सांगितली जात असते. आपण एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या तीन संकल्पना एकमेकांपासून कशा वेगळ्या स्वरूपात मांडता येऊ शकतात हे एका उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करू. इथे आपण असं समजूया की एक शेतकरी आहे, त्याने 4000 किलो कांद्याचं उत्पादन त्याच्या शेतातून उत्पादित केलं. आता त्या शेतकऱ्याद्वारे 4000 किलोग्राम इतके कांद्याचे उत्पादन एकाच वेळी बाजारात विक्रीसाठी आणले जाणार नाही. त्यापैकी काही भाग तो चाळीमध्ये साठा या स्वरूपात राखून ठेवेल. पण इथे असं समजूया की 4000 किलो पैकी त्याने 2000 किलो इतका कांदा चाळीमध्ये जो भविष्यामध्ये ताबडतोब विक्रीसाठी त्याला उपलब्ध करून घेता येऊ शकेल अशा साठा या स्वरूपामध्ये बाजूला ठेवला. आता जो उर्वरित भाग असेल 2000 किलोग्राम इतका तो तिथे विक्रीसाठी नेईल आणि विक्रीसाठी आणलेला जो माल आहे तो किंवा उत्पादन आहे ते पुरवठा म्हणून आपल्याला सांगता येऊ शकते की जे या उदाहरणामध्ये 2000 किलोग्राम या स्वरूपामध्ये आपण दर्शवू शकतो. आता या तीन संकल्पनांविषयी सविस्तर जर आपण माहिती जाणून घेतली तर आपल्याला उत्पादन, साठा आणि पुरवठा या ज्या संकल्पना आहेत त्या समजायला खऱ्या अर्थाने मदत होते. सुरुवातीला एकूण उत्पादन याविषयीची माहिती आपण समजून घेऊ. कच्च्या मालापासून पक्क्या मालाची निर्मिती करत असताना ज्या वस्तू निर्माण होत असतात त्यांना उत्पादन असे म्हटले जाते. उत्पादन प्रक्रियेद्वारे उत्पादनाची निर्मिती होत असते. विशिष्ट कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या संख्येचा विचार एकूण उत्पादनामध्ये केला जातो. आता तुमच्या समोर जी दोन चित्र आहेत त्यामध्ये लाकडापासून फर्निचरचे उत्पादन असेल, कापसापासून कपड्यांचे उत्पादन असेल, कैरीपासून लोणचे तयार करणं असेल, हे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये अपेक्षित असतं. म्हणजेच नवीन वस्तूंची निर्मिती
या अर्थाने आपण एकूण उत्पादनाचा जो अर्थ आहे तो इथे लावू शकतो. व्यक्ती गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गप्राप्त साधनांमध्ये बदल करतात आणि वस्तूच्या अंगी उपयोगितांची निर्मिती केली जात असते. याला उत्पादन असे म्हणतात. कारण निसर्गातली साधने जशीच्या तशी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी फारशी उपयोगाची नसतात किंवा त्याचा वापर करणे गरजा भागविण्यासाठी शक्य नसते. अशा निसर्गप्राप्त साधनांमध्ये उपयोगिता निर्माण कराव्या लागतात, त्यामध्ये बदल करावे लागतात. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधने, उत्पादनाचे घटक उपयोगात आणले जातात आणि त्या माध्यमातून व्यक्तीची गरज पूर्ण करण्यासाठी समाजातच राहणाऱ्या व्यक्ती यासारखी साधने बदलवतात आणि त्यातून उत्पादनाची निर्मिती केली जात असते. म्हणजेच विशिष्ट कालावधीत उत्पादित केलेली जी एकूण नग संख्या असते, उत्पादकाने उत्पादित केलेली जी एकूण नग संख्या असते तिलाच एकूण उत्पादनाचं नाव हे दिलं जात असतं. उत्पादन प्रक्रियेमध्ये कच्च्या मालाचे रूपांतरण हे पक्क्या मालामध्ये केले जात असते. म्हणजेच आदानांचे रूपांतरण प्रदानांमध्ये किंवा वस्तूच्या उत्पादनामध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. म्हणजे मगाशी जी उदाहरण दिली की कापसापासून कपडे तयार करणे, कैरीपासून लोणचे तयार करणे किंवा निर्माण करणे किंवा लाकडापासून फर्निचर बनवणं असेल, यासारखी जी निर्मिती आहे ती उत्पादन या स्वरूपामध्ये आपण दर्शवू शकतो. आता या उत्पादनाचं जे स्वरूप आहे ते उत्पादनाच्या घटकांवरती अवलंबून असते. उत्पादनाचे घटक जेवढे जास्त स्वरूपातले तेवढी उत्पादनाची संख्या देखील अधिक असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. विशिष्ट कालावधीमध्ये उत्पादकाने उत्पादन घटकांचा विशिष्ट प्रमाणात वापर करून या उत्पादनाचे प्रमाण बदलवणे त्याला शक्य होत असते. उदाहरणार्थ एखाद्या कापड गिरणीमध्ये एक कामगार हा 15 मीटर कापड तयार करतो. त्याऐवजी जर आपण 3 कामगार कामाला लावले तर त्यांच्या माध्यमातून 50 मीटर कापड तेवढ्याच वेळेमध्ये तयार केले जाऊ शकते. म्हणजेच जेवढी आदाने जास्त, जेवढे उत्पादनाचे घटक अधिक, तेवढी उत्पादनाचं प्रमाण सुद्धा आपल्याला जास्तीचे बघायला मिळते. जसं आपल्या शेतामध्ये कांदे लावण्याकरिता जास्तीचे मजूर लावल्यानंतर कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन घेण्याकरिताची जी आपल्याला मदत आहे ती होत असते. त्याच पद्धतीचं स्वरूप इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून विशिष्ट कालावधीमध्ये उत्पादकाने उत्पादित केलेली एकूण नगांची संख्या असा अर्थ आपण एकूण उत्पादन या संकल्पनेचा इथे सांगू शकतो, किंबहुना तो तिथे बघायला मिळतो. दुसरी जी संकल्पना आपल्याला बघायची आहे ती म्हणजे साठा. उत्पादित वस्तूचे एकूण परिमाण हे साठा या संकल्पनेच्या संदर्भामध्ये लक्षात घेतले जात असते. विशिष्ट कालावधीमध्ये विक्रेत्याकडे ताबडतोब विक्रीसाठी जी एकूण संख्या वस्तूची किंवा नगांची उपलब्ध असते तिला साठा असे म्हणतात, की जो भाग विक्रेता बाजारामध्ये ताबडतोब विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. हा एका अर्थाने भविष्यातला पुरवठा असतो. म्हणजे संभाव्य पुरवठा म्हणून देखील साठ्याची ओळख करून दिली जाते. वस्तूच्या पुरवठ्याचा उगम स्रोत म्हणून साठा हा अभ्यासला जातो. जसं टाकीमध्ये जो पाण्याचा भाग असतो तो पाण्याचा साठा म्हणून आपण विचारात घेत असतो. तर नळाद्वारे पुरवले जाणारे जे पाणी आहे त्याला पुरवठा असे म्हणतात आणि त्याचा जो उगम स्रोत आहे तो टाकीमध्ये साठवलेल्या पाण्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून पुरवठ्याची निर्मिती किंवा उगमस्थान हे साठ्यामध्ये लक्षात घेतलं जात असतं किंवा साठवलेले नग हे भविष्यामध्ये बाजारात विक्रीसाठी येणार आहेत म्हणून तो संभाव्य पुरवठा यामध्ये देखील दर्शवला जात असतो.
साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमी जास्त असतो. साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमी जास्तीचा असलेला आपल्याला बघायला मिळतो. कारण साठ्याचं उत्पादनाचं स्वरूप लक्षात घेऊन उर्वरित भाग हा साठा या स्वरूपामध्ये बाजूला राखून ठेवला जातो आणि शिल्लक असलेली उत्पादनाची संख्या बाजारात पुरवठ्याच्या रूपाने विक्रीसाठी आणली जात असते आणि म्हणून साठ्याचं हे स्वरूप नेहमी पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. कधीच पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही, कारण क्रमशः एकूण उत्पादन मग त्यातील काही भाग बाजूला काढून ठेवला जातो तो साठा या स्वरूपामध्ये आणि इतर भाग पुरवठ्याच्या रूपाने बाजारात विक्रीसाठी आणला जात असतो. हे आपल्याला इथे लक्षात घेता येतं. आता प्रामुख्याने वेगवेगळ्या वस्तूंच्या संदर्भामध्ये साठा आणि पुरवठा या दोन संकल्पनांचं एकमेकांशी असलेलं जे नातं आहे ते आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये थोडंसं इथे विश्लेषण करू शकतो. आता नाशवंत वस्तूंचा जर विचार केला तर त्यांच्या बाबत साठा आणि पुरवठा हा जवळपास समान असतो, कारण अशा वस्तू दीर्घकाळ टिकवून ठेवता येत नाही, साठवून ठेवता येत नाही आणि म्हणून त्यांची उत्पादन केल्यानंतर तात्काळ विक्रीची प्रक्रिया पार पाडावी लागते, कारण त्या वस्तू नाशवंत असतात, ज्यामध्ये दूध, मासे, पालेभाज्या, अंडी यासारख्या वस्तूंची उदाहरणे आपण लक्षात घेऊ शकतो. आणि यांचं उत्पादन केल्यानंतर कमीत कमी 1 ते 2 दिवस 24 ते 48 तासांमध्ये या सर्व वस्तू बाजारात विक्रीसाठी आणणे आवश्यक ठरते आणि म्हणून नाशवंत वस्तूंच्या बाबत बऱ्याच वेळेला साठा म्हणजे स्टॉक आणि सप्लाय म्हणजे पुरवठा हे समान असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. या उलट ज्या वस्तू टिकाऊ असतात, दीर्घकाळ आपल्याला वापरता येऊ शकतात, ज्यामध्ये फर्निचर असतील, कपडे असतील, यांचं साठ्याचं प्रमाण जास्त असतं तर उलट पुरवठ्याचं प्रमाण कमी असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि बाजारातल्या बदलत्या किमतींनुरूप हा साठा नंतर बाजारात पुरवठ्याच्या रूपाने विक्रीसाठी आपल्याला आणता येऊ शकतो. आणि म्हणून असं आपल्याला इथे बघायला मिळतं की जर साठा हा किमतीशी तुलनात्मक स्वरूपात अभ्यासला तर यांचा व्यस्त संबंध आपण अनुभवतो. म्हणजे जेव्हा बाजारात किंमत जास्त असते तेव्हा साठा कमी असतो, कारण माल बाजारात विक्रीसाठी आणला जात असतो. या उलट जर बाजारातली किंमत कमी असेल तर माल हा साठ्याच्या रूपाने अधिक प्रमाणात राखून ठेवला जातो आणि किंमत वाढीची जी त्याची अपेक्षा आहे ती तिथे तो राखत असतो. या उलट पुरवठा आणि किंमत म्हणजे बाजारात विक्रीसाठी आणली जाणारी वस्तूची संख्या आणि किंमत यांचा समसंबंध आपल्याला बघायला मिळतो. दोघांमध्ये होणारे बदल हे एकाच दिशेने होताना आपल्याला बघायला मिळतात. किंमत जास्त असताना पुरवठा सुद्धा म्हणजे विक्रीसाठी आणली जाणारी संख्या सुद्धा जास्तीची असते. या उलट जर किंमत कमी असेल तर होणारे नुकसान टाळण्यासाठी, होणारा तोटा टाळण्यासाठी बाजारातलं त्या वस्तूचं विक्रीचं प्रमाण हे विक्रेत्याकडून कमी केलं जात असतं. त्यानंतर शेवटचा जो संकल्पनेचा आपण आता माहिती घेणार आहोत ती म्हणजे सप्लाय म्हणजे पुरवठा. पुरवठ्याचा संदर्भ लक्षात घेत असताना तो किंमत, वेळ आणि नगदसंख्या याबाबत दर्शवला जात असतो. ही एक सापेक्ष संकल्पना आहे की ज्यामध्ये विशिष्ट वेळेचा, विशिष्ट किमतीचा आणि त्या वस्तूच्या नगदसंख्येचा किंवा परिमाणांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. या पुरवठ्याच्या संकल्पनेचं स्पष्टीकरण देत असताना किंवा त्याविषयी चर्चा करत असताना त्यामध्ये किमतीला, वेळेला आणि पुरवठ्याच्या परिमाणाला किंवा नगदसंख्येला अधिक महत्त्व हे दिले जात असते. किमतीशिवाय पुरवठ्याला अर्थ प्राप्त होत नाही. उदाहरणार्थ आपण असं समजूया की नाशिकच्या बाजारामध्ये 10 क्विंटल साखरेचा पुरवठा केला जातो. आता यामध्ये केवळ नाशिकच्या बाजारामध्ये 10 क्विंटल साखरेची विक्री केली जाते इथपर्यंतचाच भाग हा मांडण्यात आलेला आहे, परंतु किमतीचा संदर्भ नाही. म्हणजे किती किमतीला ही साखर
विक्री होणार आहे, त्यातून त्याला किती नफा मिळणार आहे, या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये शोधता येतात. आणि म्हणून जोपर्यंत एकूण परिमाणांच्या नगसंख्येबरोबर त्या वस्तूची किंमत व्यक्त होत नाही तोपर्यंत त्याला चांगला किंवा परिपूर्ण अर्थ प्राप्त होत नसतो. वेळ महत्वाची असते की सदरील 10 क्विंटल साखर ही 1 दिवसाच्या पुरवठ्याचं प्रमाण आहे की महिनाभराची आहे, वर्षभराची आहे, हे सुद्धा तिथे महत्वाचे ठरते. आता आपण असं म्हणूया की 2000 रुपये क्विंटल साखरेची किंमत असताना 10 क्विंटल साखरेचा पुरवठा केला जातो. आता इथे काळ दर्शवलेला नाही. या उदाहरणामध्ये 2000 रुपये क्विंटल ही किंमत आली, प्रमाणही त्यांनी दर्शवलंय 10 क्विंटल साखरेचा पुरवठा, पण त्यामध्ये काळ हा जो भाग आहे किंवा कालावधी हा दर्शवलेला आपल्याला बघायला मिळत नाही. किती वेळेमध्ये, एका दिवसात, एका महिन्याला, एका वर्षाला हा पुरवठा असतो नाशिकच्या बाजारामध्ये, ते इथे लक्षात येत नाही. आणि म्हणून जसं किंमत आणि त्या वस्तूचं नगांचं स्वरूप आपण लक्षात घेत असतो, त्याचप्रमाणे पुरवठ्याचा संदर्भ अभ्यासत असताना तिथे त्याचा नगांचा त्याच्या परिमाणांचा सुद्धा एक महत्वपूर्ण वाटा तिथे अपेक्षित असतो. कालावधी महत्वाचा ठरतो. आणि म्हणून परिपूर्ण अर्थ जर आपल्याला पुरवठ्याचा हवा असेल तर त्यामध्ये किंमत, वेळ, परिमाण किंवा नगसंख्या यांचा संदर्भ आपल्याला देणे अपेक्षित असते. आता आपण असं म्हणूया की 2000 रुपये क्विंटल या दराने एका आठवड्यात 1000 क्विंटल साखरेचा पुरवठा केला जातो. हे परिपूर्ण वाक्य आहे. याच्यात 2000 रुपये क्विंटल आहे, परंतु दराचा जो प्रश्न आहे तो तिथे अनुत्तरित राहतो. आणि म्हणून मग याच्यामध्ये 2000 रुपये क्विंटल प्रमाणे एका आठवड्यामध्ये 1000 क्विंटल साखरेचा जो पुरवठा आहे तो इथे केला जातो. अशा पद्धतीची जी उदाहरणं आहेत ती पुरवठ्याचं पूर्ण रूप दर्शवण्याकरता उपयोगाची ठरत असतात. म्हणजे दिलेल्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. थोडक्यात विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किमतीला उत्पादक विक्रीसाठी जी नगसंख्या बाजारात उपलब्ध करून देत असतो त्याला पुरवठा असे म्हटले जात असते. मगाशी आपण ते एक शेतकऱ्याचं उदाहरण घेतलेलं होतं कांद्याचं, त्याच पद्धतीने या एक उदाहरणाचा इथे विचार करूया. समजा शेतकऱ्याने 4000 किलोग्राम तांदळाचे उत्पादन घेतले, तो त्याचा साठा असणार. आता यातील काही तांदूळ रुपये 40 प्रति किलो प्रमाणे त्याने विक्रीसाठी आणला, जो या उदाहरणामध्ये 1000 किलोग्राम इतका आहे. त्यालाच काय म्हणणार? पुरवठा म्हणणार. आणि उर्वरित जो आहे 3000 किलोग्राम तांदूळ तो साठा या स्वरूपामध्ये आपल्याला व्यक्त करता येतो किंवा सांगता येतो. आता आपण साठा आणि पुरवठा या दोन संकल्पनांमधला जो संबंध आहे तो इथे मांडण्याचा प्रयत्न करूया. आतापर्यंत आपण या संकल्पनांचा अर्थ, स्वरूप या सगळ्या बाबी बघितल्याच आहेत, पण ते वेगळ्या तक्त्याच्या स्वरूपामध्ये याविषयीची जी माहिती आहे ती करून घेण्याचा प्रयत्न करू. उत्पादनाचा जो भाग विक्रीसाठी ताबडतोब उपलब्ध होऊ शकतो म्हणजे राखून ठेवलेला जो भाग आहे तो साठा म्हणून ओळखला जातो. तर विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला वस्तूची जी नगसंख्या विक्रेता बाजारात विक्रीसाठी तयार असतो तिला पुरवठा असे म्हणतात. पुरवठा हा साठ्यातून बाहेर पडणारा एक प्रवाह आहे. साठ्यातून विक्रीसाठी आणलेले परिमाण असते, तर साठा हा पुरवठ्याचा काय असतो? उगम स्रोत असतो. मागाशी तुम्हाला सांगितलं की टाकीमध्ये असतो तो पाण्याचा साठा आणि नळाद्वारे पुरवले जाते ते म्हणजे पाण्याचा पुरवठा. किंवा तुमच्याकडे शेततळ असेल तर शेततळ म्हणजे हे पाण्याचा साठा असतो आणि तिथून तुम्ही पाईप वाटे जे पाणी पिकांना देतात ते बाहेर पडणारे पाणी हे पुरवठा या स्वरूपामध्ये तुम्ही लक्षात घेऊ शकता. आता दोघांचा जर एकमेकांशी संबंध बघितला तर हा साठा हा नेहमी पुरवठ्यापेक्षा जास्त असतो आणि पुरवठा हा नेहमी साठ्यापेक्षा कमी असतो. काही वेळेला समान असू शकतो. तो नाशवंत वस्तूंच्या संदर्भामध्ये आपण मागे चर्चेला घेतलेला आहे.
टिकाऊ व कारखानदारी वस्तू सर्वच एकाच वेळेला बाजारात विक्रीला येत नाही. त्यातला बराचसा भाग बाजूला काढून ठेवला जातो, स्टॉक केला जातो, गोदामांमध्ये साठवून ठेवला जात असतो. तर नाशवंत वस्तूंचा साठा आणि पुरवठा हा समान असल्याचं आपल्याला बघायला मिळत असतो. आणि किमतीशी या दोघांचा असलेला संबंध आपण या पद्धतीने इथे सांगू शकतो. तो म्हणजे किंमत आणि साठा यांचा संबंध व्यस्त असतो. जेव्हा किंमत वाढते तेव्हा साठा कमी होतो, कारण जास्त किमतीला जास्त माल बाजारात विक्रीसाठी आणला जातो. या उलट जर किंमत कमी झाली तर होणारे नुकसान टाळण्यासाठी जो तोटा उत्पादकाला येऊ शकतो किंमत कमी झाल्यामुळे, तो कमी व्हावा याच्याकरिता कमी किमतीला साठा वाढवला जात असतो. या उलट किमतीचा आणि पुरवठ्याचा संबंध हा एकाच दिशेने बदलणारा असतो, ज्याला समसंबंध असे म्हणतात. आणि इथे किमतीबरोबर जर पुरवठा बदलवला तर अधिकाधिक फायदा हा विक्रेत्याला प्राप्त करता येत असतो. किंमत वाढल्यानंतर अधिक प्रमाणात त्या वस्तू बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. या उलट जर किंमत कमी होत असेल तर बाजारातली वस्तूची विक्रीची जी संख्या आहे ती आपल्याद्वारे कमी केली जात असते.